द डेव्हिल CEO भाग 5. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 8:45 वाजता मायरा सूर्यवंशी टॉवर्सच्या भव्य काचेच्या इमारतीसमोर उभी होती. रात्रभर ती झोपू शकली नव्हती. डोळ्यांसमोर फक्त रुद्रचा तो तीव्र अथांग कटाक्ष आणि टेकडीवरच्या गार वाऱ्यात त्याने उच्चारलेलं तिचं नाव फिरत होतं. हातात डिझाईनची लेदर फाईल घट्ट धरून तिने थेट टॉप फ्लोअर गाठलं. प्रेसिडेन्शियल कॅबिन बाहेर नेहमीसारखंच गंभीर शांतता होती. मायराने दरवाज्यावर हलकी थाप मारली आणि आत पाऊल टाकले. विशाल काचेच्या खिडकीसमोर रुद्र उभा होता. आज त्याने गडद निळ्या रंगाचा 3-piece सूट घातला होता, पण मायराची नजर क्षणात त्याच्या डाव्या हातावर गेली. कालचा साधा रुमाल जाऊन तिथे आता एक व्यवस्थित पट्टी बांधलेली होती. तिच्या पावलांचा आवाज ऐकताच तो वळला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचाच थंड व्यावसायिक भाव होता. वेळेवर आलात मिस जोशी. मला टाळामटाळ करणारे लोक आवडत नाहीत. रुद्र आपल्या चेअरवर बसत म्हणाला. मी दिलेलं वचन कधीच मोडत नाही मिस्टर सूर्यवंशी. मायराने शांतपणे पुढे जात फाईल त्याच्या टेबलावर ठेवली. हा सी फेसिंग रिसॉर्टचा अंतिम आराखडा. नैसर्गिक रचनेला धक्का न लावता लक्झरीस डिझाईन तयार केले. रुद्रने फाईल उघडली. डिझाईन अत्यंत बारकाईने तयार केलेले होते. मायराचं काम खरोखरच निर्दोष होतं, पण कागद तपासताना त्याचा डावा हात टेबलावर ठेवलेल्या लॅपटॉपला हलकासा लागला आणि वेदनेने त्याच्या कपाळावर एक बारीक आडी उमटली. मायराने ते टिपलं. नकळत ती टेबलाच्या पुढे सरसावली आणि तिने आपल्या बॅगेमधून एक लहान औषधाची डबी काढून टेबलावर सरकवली. हे काय आहे? रुद्रने भुवया उंचावून पाहिले. अँटीसेप्टिक ऑइंटमेंट आणि पेन किलर्स. मायरा थेट म्हणाली. तुम्हाला स्वतःच्या वेदना लपवण्याची सवय आहे हे मला ठाऊक आहे, पण या प्रोजेक्टसाठी मला पूर्ण ताकदीने काम करणारा क्लायंट हवा आहे. अर्धवट दुखणं अंगावर काढणारा नाही. रुद्रने पेन बाजूला ठेवला आणि मागे रेलून बसला. त्याच्या नजरेत पुन्हा तीच गडद आव्हान देणारी चमक उमटली. तुम्ही माझ्या कामात जितका रस दाखवताय त्याहून अधिक माझ्या वैयक्तिक गोष्टींमध्ये रस घेताय असं वाटत नाही का? मी फक्त एका माणसाला माणूस म्हणून पाहत आहे मिस्टर सूर्यवंशी. तिने निधड्या छातीने उत्तर दिलं. रुद्र खुर्चीवरून उठला आणि टेबलाला वळसा घालून अगदी तिच्या समोरासमोर येऊन उभा राहिला. अंतराचा प्रत्येक इंच वितळत होता. त्याने टेबलावरची औषधाची डबी हातात घेतली. तिच्या डोळ्यात रोखून पाहत तो अगदी हळूवार पण खोल आवाजात म्हणाला. काल रात्रीच्या वादळानंतरही तुम्ही इतक्या शांत कशा राहू शकता मायरा? तो स्पर्श टाळत होता, तरीही त्याची परिस्थिती एखाद्या ज्वालामुखीय धगीसारखी जाणवत होती. कारण वादळाला शांत कसं करायचं हे मला चांगलं ठाऊक आहे. मायरा हसत म्हणाली. त्याच क्षणी केबिनचा दरवाजा धाडकन उघडला आणि विक्रम घाबरलेल्या चेहऱ्याने आत आला. सर, मोठी अडचण झाली आहे. राजसिंघानी यांचे लोक साईटवर पोहोचले आहेत आणि त्यांनी काम थांबवलंय. वातावरणातली धुंदी एका झटक्यात हवेत विरघळली. रुद्रच्या डोळ्यात एका क्षणात अंगार फुलला. त्याने औषधाची डबी खिशात सरकवली आणि जॅकेट नीट करत म्हणाला. मायरा, गाडी काढा. या वादळाचा सामना आपण दोघांनी एकत्रच करायला हवा. विक्रमचा निरोप मिळताच रुद्रच्या चेहऱ्यावरचा पोलादी मुखवटा पुन्हा घट्ट झाला. डोळ्यांत पेटलेला अंगार आवरत तो तडक लिफ्टच्या दिशेने निघाला. मायराही मागे न थांबता धावतच त्याच्या पाठोपाठ लिफ्टमध्ये शिरली. वातावरण कमालीचं तणावपूर्ण होतं. रुद्रच्या जबाड्याचे स्नायू ताणले गेले होते आणि त्याचा फोन आधीच सुरू झाला होता. साईडने सुरक्षा वाढवा. एकालाही आत पाऊल टाकू देऊ नका. सूर्यवंशी टॉवर्सच्या बेसमेंटमधून त्याची काळी SUV सुसाट वेगाने बाहेर पडली. रस्त्यावर मुसळधार पाऊस सुरू होता. रुद्र स्वतः स्टेअरिंग सांभाळत होता. एका हाताला पट्टी बांधलेली असूनही त्याचा गाडीचा वेग थरकाप उडवणारा होता. मिस्टर सूर्यवंशी, वेग कमी करा. रस्ता निसरडा आहे. मायराने सीटचा हँडल घट्ट पकडत इशारा दिला. माझ्या साम्राज्यावर कोणी डोळा ठेवत असेल तर मी शांत बसत नाही मायरा. त्याचा आवाज बर्फासारखा गार पण धोकादायक होता. सीटच्या जवळ येताच अचानक वळणावर एका मोठ्या ट्रकला कट मारून समोर रायसिंघानी यांच्या माणसांची एक जीप आडवी उभी दिसली. रुद्रने एका झटक्यात पूर्ण ताकदीने ब्रेक दाबला. ओल्या रस्त्यावरून गाडीचे टायर ओरडत फिरले आणि गाडी वेगाने घसरत बाजूच्या कठड्याच्या दिशेने गेली. झटक्याने तोल जाताच मायरा समोर आदळणार होती,
पण रुद्रने डाव्या हाताची दुखापत पूर्ण विसरून तिचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा उजवा हात तिच्या पुढ्यात आडवा घातला आणि तिला स्वतःच्या छातीशी घट्ट ओढून घेतलं. गाडी एका जोरदार धक्क्याने झाडांच्या झुडपात सुरक्षितपणे थांबली. गाडी थांबली, पण आतील श्वास मात्र थांबले होते. मायराचा चेहरा पूर्णपणे रुद्रच्या रुंद ओल्या छातीवर विसावला होता. तिचा एक हात नकळत त्याच्या कॉलरला घट्ट पकडून होता. रुद्रचा उजवा हात तिच्या पाठीभोवती विळख्यासारखा घट्ट आवळलेला होता, तर त्याचे ओठ तिच्या कपाळाला अगदी केसांच्या सुवासिक बटांना अगदी घासून राहिले होते. बाहेर पडणाऱ्या पावसांचे थेंब छतावर वाजत होते, पण आत फक्त दोघांच्या वेगाने धडकणाऱ्या काळजांचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. मायराने थरथरत्या पापण्या उचलून वर पाहिले. दोघांच्या चेहऱ्यांमध्ये केवळ एका श्वासा इतके अंतर शिल्लक होते. रुद्रची नजर तिच्या ओल्या थरथरणाऱ्या ओठांवर आणि नंतर तिच्या काजळ भरलेल्या घाबरलेल्या डोळ्यांवर खेळली. त्याच्या डोळ्यांतला मगाचा क्रूर राग एका क्षणात वितळून तिथे एक खोल वेड लावणारी ओढ दाटून आली. रुद्रचा श्वास तिच्या गालावर गरम वाफेसारखा आदळत होता. त्याच्या जखमेची कळ आता कुठल्या कुठे गायब झाली होती. त्या क्षणी त्याला फक्त तिच्या शरीराचा कंप जाणवत होता. लागली तर नाही ना? रुद्रचा आवाज कमालीचा हळूवार, मंद आणि भारावलेला होता. त्याच्या बोटांनी मायराच्या गालावरून खाली घसरलेली केसांची एक बट अतिशय नाजूकपणे कानामागे सारकवली. त्याच्या त्या अनपेक्षित स्पर्शाने मायराच्या अंगावर काटा उभा राहिला. नाही, मी ठीक आहे. मायराचा आवाज अडखळला. ती त्याच्या मिठीतून वेगळी होण्याचा प्रयत्न करू लागली, पण रुद्रची पकड क्षणभर आणखीनच घट्ट झाली. त्याने तिला सोडलंच नाही. तुम्हाला काही झालं असतं तर कदाचित मी रायसिंघानी यांना माफ करू शकलो नसतो. रुद्र तिच्या डोळ्यांत खोलवर पाहत अत्यंत गूढ आवाजात पुटपुटला. त्या एका अनपेक्षित वाक्याने मायराच्या काळजात वीज चमकल्यासारखं झालं. ते केवळ शब्दांचे खेळ नव्हते. त्या पोलादी माणसाच्या मनात तिच्यासाठी निर्माण झालेली ती पहिली अनावर भावना होती. बाहेरून अचानक गाडीच्या काचेवर विक्रमने धावत येऊन जोरात थाप मारली. सर, तुम्ही सुरक्षित आहात ना? त्या आवाजाने त्या धुंद नाजूक क्षणाची तंत्री तुटली. मायराने झटकन स्वतःला सावरत अंतर निर्माण केले. तिचे गाल लाजेने आणि संकोचाने लाल झाले होते. रुद्रने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःवर ताबा मिळवला आणि पुन्हा एकदा चेहऱ्यावर तोच करारी भाव आणत गाडीचा दरवाजा उघडला. पण एक खाली उतरण्यापूर्वी त्याने मायराकडे एक असा कटाक्ष टाकला, ज्याने हे स्पष्ट केलं होतं, साईडवरचं युद्ध जरी समोर असलं तरी खरं वादळ आता त्यांच्या दोघांच्या मनात सुरू झालं होतं. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.